तर नाशिक दौऱ्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत आणि रोड शो काही क्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरू होतोय। या रोड शो साठी नाशिककरांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी काही वेळापूर्वी नाशिकमध्ये दाखल झाले, त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलेलं आहे। तर मोदींच्या रोड शोची नाशिककरांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे आणि त्यासाठीच पारंपरिक वेशभूषेत लेझिम पथक असू देत, ढोल ताशा पथक आणि वाघ्या मुरळी सुद्धा इथे पंतप्रधानांच्या या रोड शोसाठी उपस्थित आहेत, दाखल झाले आहेत। नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सुद्धा या ठिकाणी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी ओझर विमानतळावर पोहोचले त्यावेळेचे ही छायाचित्र। थोड्याच वेळात रोड शो सुरू होतोय, त्यानंतर काळाराम मंदिरात पंतप्रधान जातील। त्यानिमित्त काळाराम मंदिर परिसराला फुलांनी सजवण्यात आलेला आहे। या ठिकाणी 23 मिनिटे पूजा पठण पंतप्रधान करतील। 22 तारखेच्या राम जन्मभूमी या ठिकाणी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी आज काळाराम मंदिरात पंतप्रधान दर्शन घेणार आहेत। तर 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होते। त्यानिमित्त देशभरातले युवक पंतप्रधानांना ऐकण्यासाठी म्हणून नाशिकमध्ये दाखल झालेत। गोदावरीची महाआरती ही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकमधले सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर मुंबईत येतील आणि इथे शिवडी नावाशेवा अटल सागरी सेतूचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे।